नमस्कार मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षासाठी आवश्यक असलेले जे काही कागदपत्र आहेत किंवा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर याच्यामध्ये फोन नंबर, ईमेल ID, 10वी 12वी D.Ed B.Ed प्रमाणपत्र आवश्यक आहेत। तसेच आपल्याला अपलोड करण्यासाठी फोटो आणि सहीचा एक फोटो आपल्याला गरजेचा आहे। तसेच ओळखीचा पुरावा आणि स्वयंघोषणा प्रमाणपत्र आवश्यक आहे। सगळ्यात आधी आपल्याला क्रोम ब्राउझरवर जायचं आहे। ओपन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी महा-TET असं ऑप्शन टाईप करायचं आहे। त्याच्यानंतर सर्च केल्यानंतर पहिली जी लिंक येईल त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे। लिंक ओपन केल्यावर आपल्याला असं काही इंटरफेस दिसून येईल। उमेदवार लॉगिंग नोंदणी नावाचा एक टॅब दिसेल, तर त्या टॅबला आपण क्लिक करायचं आहे। त्या उजव्या बाजूला ती टॅब उपलब्ध आहे, तर त्याला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की आपण दुसऱ्या एका पेजवर जाऊ। आता या पेजमध्ये आपल्याला सर्वप्रथम उमेदवाराची नोंदणी करायची आहे। ते युजरनेममध्ये आपण सुरुवातीला नाव आणि आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला दुसऱ्या बॉक्समध्ये एक पासवर्ड तयार करायचा आहे आणि तो पासवर्ड आपल्याला एक कॅपिटल, स्मॉल, एक स्पेशल कॅरेक्टर आणि अंक अशा प्रकारे आपल्याला पॉवरफुल पासवर्ड तयार करायचा आहे। पासवर्ड किमान 7 ते 8 अंकी असावा आणि तोच पासवर्ड आपल्याला पुढच्या पेजेसवर सुद्धा टाकायचा आहे, म्हणजे तो कन्फर्म करायचा आहे आणि दोन्ही पासवर्ड एकसारखे असावेत। त्यानंतर पुढे आपल्याला जे आपल्या 10वीची मार्क मेमो आहे त्या 10वीच्या मार्क मेमोनुसार आपल्याला नाव टाकायचं आहे। आता एक लक्षात ठेवा की लग्न झाल्यानंतर काही उमेदवाराचे नाव बदललेले असतात, पण तरीसुद्धा आपल्याला 10वीच्या सर्टिफिकेटवर जे नाव आहेत त्याचप्रमाणे आपल्याला ती नावं टाकायची आहेत। आता इथं नाव टाकताना आपल्याला सुरुवातीला नाव आहे, त्याच्यानंतर मधले नाव आहे आणि आपल्याला शेवटच्या बॉक्समध्ये सरनेम टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या खाली साईडला आपल्याला आपला ईमेल ID टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। आता मोबाईल नंबर टाकताना एक काळजी घ्यायची आहे की मोबाईल नंबर हा चालू असावा। आपण पुढे TAIT परीक्षेसाठी सुद्धा तो मोबाईल नंबर येतो आहे, त्याच्यामुळं जो नंबर तुम्ही नेहमी वापरत असाल तोच नंबर टाका। त्यानंतर मग त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP येईल। तो जो काही 6 अंकी आहे तो 6 अंकी OTP अचूकपणे आपल्याला तिथे टाकायचा आहे आणि सबमिट OTP करायचा आहे। त्यानंतर सबमिट OTP केल्यानंतर आपल्याला युजर नेम, पासवर्ड, कॅन्डिडेट नेम, ईमेल ID आणि मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी योग्य आहेत का ते आपल्याला पाहायच्या आहेत आणि मग पुढे लॉगिंग करा। याच्यानंतर आपल्याला लॉगिंग करायचं आहे आणि मग आपण एक नवीन टॅबमध्ये जाऊया। आता या नवीन टॅबमध्ये गेल्यावर आपल्याला जर तुम्ही त्या पेजच्या बाहेर पडले असाल तर वरच्या साईडला लॉगिंगमधून जर तुम्ही पाहिलं तर उमेदवार लॉगिंगसुद्धा आपल्याला ऑप्शन दिसून येईल। ही सुरुवातीला तुम्ही जे युजर नेम टाकलं होतं तुमचं नाव आणि आडनाव ते आणि तुम्ही जो पासवर्ड ठेवला होता तो पासवर्ड टाकायचा आहे आणि त्या अनुषंगाने पुढे जो काही कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे। आता सगळ्या गोष्टी अचूकपणे टाकल्यानंतर लॉगिंग केली की पुढे गेल्यावर आपल्याला एक नवीन इंटरफेस दिसून येईल। तर आता हा जो काही इंटरफेस आहे आपल्याला या ठिकाणी मुख्य प्रश्न, अर्जावरील माहिती भरा, परीक्षा फीस, अर्ज डाउनलोड करा आणि तक्रार नोंदवा असे आपल्याला एक 4 ते 5 अनेक टॅब दिसून येतील। अर्जावरील माहिती भरा या टॅबला आपण क्लिक केल्यावर आपल्याला एक नवीन इंटरफेस दिसेल। तर त्या ठिकाणी अर्जावरील माहिती भरा यावर आपण जेव्हा क्लिक करू तेव्हा आपलं संपूर्ण नाव त्या ठिकाणी दिसेल। त्याखाली आपल्याला आईचे नाव, आता आईचे नाव इथे टाईप करायचं आहे। काही महिलांचं नावामध्ये लग्नानंतर बदल झालेला असेल पण तरीसुद्धा आपल्याला जे आपलं आईचं नाव आहे ते त्या ठिकाणी टाकायचं आहे। जर बदल झाला असेल तर येस असावं। त्यानंतर खाली आपला जो काही ईमेल ID आहे, मोबाईल नंबर आहे तो ॲटोमॅटिक आलेला आपल्याला दिसून येईल, जे आपण रजिस्टर करताना टाकलेला आहे। त्यानंतर जन्मतारीख येईल। जन्मतारीखमध्ये तुम्ही त्या ठिकाणी क्लिक केल्यावर आपल्याला वर्ष येईल। मग सुरुवातीला वर्ष निवडा, त्यानंतर महिना निवडा आणि त्या महिन्यामधली जी काही तारीख असेल ती तारीख आपल्याला निवडायची आहे। त्यानंतर पुढे आपल्याला जो काही आपला आधार नंबर आहे तो आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर आपलं जे काही लिंग असेल मेल फिमेल ते आपल्याला क्लिक करायचं आहे। जातीचा प्रवर्ग आपल्याला तिथे निवडायचा आहे, ओपन, SC ST जे काय असेल ते। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा प्रमाणपत्र डाव्या साईडला वरच्या साईडला असतो तो नंबर,
तर तो नंबर टाकायचा आहे, दिनांक टाकायची आहे. त्यानंतर खालची जी माहिती आहे ती भरायची आहे आणि आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट याच्यामध्ये क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला पत्र व्यवहारासाठी पत्ता दिसून येतो. तर त्या ठिकाणी कायमस्वरूपी पत्ता आणि पत्र व्यवहारासाठी पत्ता. तर आपल्याला या ठिकाणी जी काही माहिती दिलेली आहे, म्हणजे गाव असेल किंवा राज्य असेल, तालुका असेल, जिल्हा असेल आणि पिनकोड आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे. आता तुमचा कायमस्वरूपी पत्ता आणि पत्र व्यवहाराचा पत्ता एकच असेल तर समोर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल सेम ॲज परमनंट ॲड्रेस. तर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केला तर तुमचा पत्ता ॲज इट इज जशाला तसा आपल्याला आलेला दिसून येतो. आणि जर पत्रव्यवहारासाठी पत्ता बदललेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी पत्ता टाकला तरी चालेल. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाईने टाकायच्या आहेत. आता या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक माहिती नावाचा एक टॅब ओपन झालेला दिसून येतो. आता याच्यामध्ये सुरुवातीला जे आपले दहावीची जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला भरायची आहे. मग याच्यामध्ये प्रमाणपत्र क्रमांक, बैठक क्रमांक, बोर्ड किंवा विद्यापीठ आणि उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष, मिळालेले गुण आणि एकूण गुण, अशा प्रकारे आपल्याला 10वी आणि 12वी या दोन्हीची माहिती अत्यंत काळजीपूर्वक आणि बारकाईने भरायची आहे. तुम्ही एका कागदावरती माहिती लिहून ठेवली तर ते अगदी सोयीस्कर होईल. त्यानंतर पुढे आता 10वी 12वीची माहिती भरल्यानंतर आपल्याला पुढे जी काही पदवी आणि पदव्युत्तर पदवीची माहिती आहे ती आपल्याला भरायची आहे. आता पदवीची माहिती तिथं जे काही रेडिओ बटन आहे त्याला क्लिक करा. त्यानंतर सिलेक्टमध्ये जर तुम्ही गेलेत तुम्हाला तिथं BA, BSc अनेक ऑप्शन दिसतात, तुमची जे असेल ते भरा. त्यानंतर तुम्ही पास आऊट आहात का लास्ट इयर आहात ते आपल्याला घ्यायचं आहे. जर तुम्ही पास असेल म्हणजे ॲपियर्सच्यासाठी सुद्धा हा फॉर्म भरायला काही हरकत नाही आहे. पास असेल तर पास भरा आणि पुढे जे काही विद्यापीठाचे नाव आहे ते विद्यापीठाचे नाव क्लिक करा. त्यानंतर मिळालेले गुण आणि एकूण गुण. जर तुमचं पदव्युत्तर पदवी झाली असेल, MA असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा तुम्ही अशाच प्रकारे भरू शकता. आता या ठिकाणी आपल्याला दिसेल व्यावसायिक पदविका शिक्षण म्हणजे DED. आता 1 ते 5 साठी DED कंपल्शन आहे. तर मग आपल्याला पहिल्या याला क्लिक केलं तर DTED असं ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करा. त्यानंतर चा ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करा. त्यानंतर ते जे काही बोर्ड आहे, विद्यापीठ आहे, म्हणजे एकूण मिळालेले गुण, एकूण गुण, टक्केवारी, या सगळ्या गोष्टी आणि प्रमाणपत्राचा जो काही नंबर आहे तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर जे 6 ते 8 साठी आहे पदविका म्हणजे BEd, तर BEdच्या अनुषंगाने सुद्धा अशीच माहिती आपल्याला बारकाईने भरायची आहे. म्हणजे BEd झालेला असेल, त्याच्यामध्ये पदवी असेल, त्या प्रमाणपत्राचा क्रमांक असेल, एकूण गुण, प्राप्त गुण, विद्यापीठ, या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाईने भरायच्या आहे. त्यानंतर परीक्षाविषयी माहिती येते. मग या ठिकाणी तुम्ही परीक्षा केंद्र तुम्हाला कुठं पाहिजे, तुमचा जो काही जिल्हा असेल त्या ठिकाणी इथे टाका. आणि परीक्षा तुम्ही कोणत्या पेपरसाठी अप्लाय करता, पेपर 1 असेल, 2 असेल किंवा पेपर 1 आणि 2 दोन्हीही पेपरसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही त्या दोन्ही पेपरमध्ये क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला दिसेल की तुमचा जो काही विषय आहे, म्हणजे तुम्ही मॅथ आणि सायन्ससाठी अप्लाय करताय का सोशल सायन्ससाठी अप्लाय करताय, ते त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित क्लिक करायचं आहे. हे BEdसाठी आहे 6 ते 8 साठी. जर आपण मराठी माध्यम निवडलं तर प्रथम भाषा मराठी आणि द्वितीय भाषा इंग्रजी आपल्याला सिलेक्ट किंवा हिंदी तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही ते सिलेक्ट करा. आता पुढे आहे दिव्यांग. जर दिव्यांग असेल तर येस म्हणा आणि नसेल तर नाही म्हणा. आणि जर तुम्ही येस असाल तर मग किती टक्केवारी आहे त्याप्रमाणे आपल्याला ते प्रमाणपत्राची माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर जे काय असेल म्हणजे शहीद परिवारातील कुटुंबातील सदस्य आहात का, येस, नो. आणि शेवटी आपल्याला दिसते की परीक्षेत गैरप्रकार जे काही 2018 आणि 19मध्ये जो काही गैरप्रकार झाला होता तर त्या अनुषंगाने एक यादी प्रकाशित करण्यात आली होती. तर त्या यादीमध्ये आपलं नाव आहे का, तर त्याबद्दलची ही माहिती आहे. आणि मग पुढे द्यायचं की बाबा आपल्याला जुळे बहीण भाऊ आहेत का, तर असेल तर येस करा, शक्यतो नसतात नो म्हणा. आणि पुढे जाऊन आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आहात का. त्यानंतर पुढे उमेदवार सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहात का, म्हणजे तुम्ही शिक्षक आहात का, असेल तर येस म्हणा, नसेल तर नाही म्हणा. मग असेल तर मग तुम्ही प्राथमिक शिक्षक आहात का माध्यमिक शिक्षक आहात त्याची माहिती घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्याच्या अनुषंगानं माहिती भरायची की जिल्हा निवडायचा आपल्याला माहिती भरा. आता इथं पुढे जे आहे तुम्हाला ते ओळखीचा पुरावा द्यायचा आहे. तर इथं
ओळखीच्या पुराव्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन असे अनेक प्रकारचे ऑप्शन दिसतात आणि तुम्ही जे काही ओळखीचा पुरावा देत असाल तर त्या अनुषंगानं ओळखीचा पुरावा तिथं निवडा आणि त्याचा क्रमांक जो आहे तो पुढे तुम्ही त्याच्यामध्ये तो व्यवस्थित नंबर टाका आणि सेव्ह आणि नेक्स्ट करा. आता पुढे गेल्यावर आपल्याला काय दिसेल, हे जे काही स्वयंघोषणा आहे ते मराठी आणि इंग्रजी दोन्ही विषयामध्ये आहे. हे स्वयंघोषणा प्रमाणपत्र हे जशाला तसं एका कोऱ्या कागदावर आपल्याला जशाला तसं लिहायचं आहे आणि आपल्या डाव्या हाताच्या अंगठाचा ठसा आपल्याला तिथं त्या कागदावर घ्यायचा आहे आणि त्याचा व्यवस्थित आपल्याला फोटो काढायचा आहे आणि तो आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे. आणि खाली तुम्हाला दिसेल छायाचित्र, फोटोग्राफ, सिग्नेचर, ओळखीचा पुरावा तुम्ही काय जोडला आहे, जे आपण आत्ता टाकला होता, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल त्याचा फोटो असावा आणि आत्ता आपण जे काही स्वयंघोषणा लिहिलेलं आहे तर अशा प्रकारे एकूण 4 डॉक्युमेंट आपले तयार ठेवायचे आहेत. आता हे जी काही आहेत तर याची जी काही साईज आहे ते त्याप्रमाणे दिल्याप्रमाणे साईज असावी, म्हणजे 53 KB असेल किंवा काय असेल तर ती तिथं आपण एक डॉक्युमेंट आपल्याला एकाने त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. जर अपलोड करताना काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की सर फोटोची किंवा सिग्नेचरची साईज कशा प्रकारे कमी करायची. मी त्याच्यासाठी एक छोटासा शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवेल. तर अशा प्रकारे जे काही आपलं एकूण 4 डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि पुढे जाऊन आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. आता सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन दिसेल. तर पेमेंटच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही काय ऑनलाईन पेमेंट करताय, गुगल पे, भीम पे किंवा जे काही ऑप्शन असेल ते घ्या किंवा जे काही पेमेंटचं ऑप्शन घेसाल त्यानुसार तुम्ही पेमेंट करू शकता आणि त्यानंतर तुम्ही भरलेल्या फॉर्मची जे काही प्रिंट आहे ती व्यवस्थित प्रिंट काढून तुमच्यापाशी ती सुरक्षित जवळ ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपण आज पाहिले की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची कसल्याही प्रकारची जर शंका असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच उपयुक्त माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.